गोंडगाव येथे गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम संपन्न। गोंडगाव तालुका भडगाव येथे संत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली असून सालाबादाप्रमाणे परेड समाजातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी लोकनियुक्त सरपंच राहुल देवरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष दत्तू मांडोळे, प्रमोद वाणी, पत्रकार सतीश पाटील, विजय कोतकर, ललित मांडोळे उपस्थित होते। यावेळी दत्तू मांडोळे व ललित मांडोळे यांनी आपलं मनोगतात शिक्षणाचे महत्त्व किती असतं, शिक्षण हे वाघिणीचे दूध असतं असं मत व्यक्त केले आहे। दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील, गोंडगाव। मध्ये जन्माला आला म्हणजे तो त्या जातीपुरता मर्यादित झाला किंवा दुसऱ्या प्रत्येक जातीमध्ये अनेक संत झालेले आहेत। संत ही मुळात म्हणजे लोकांनी जे गुंफून ठेवलेले आहेत या जातीमध्ये हा संत अतिशय आपल्या महाराष्ट्री संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये अनेक जाती धर्मा पंथामध्ये अनेक संत होऊन गेलेले आहेत। परंतु संतांनी हा असा जो थोडक्यात जो विचार होता तो ठेवलेला नाही। त्यांनी सर्व धर्म समभाव ही एक जगाला प्रेरणा दिलेली आहे आणि सर्व मानवता हा एक खरा धर्म आणि या मानवता धर्मानुसार सगळ्या जनमानसांची सेवा ही सगळ्या संतांनी सांगितलेली आहे। खरं तर गाडगे बाबांचे जे संदेश आहेत, भुकेलेल्यांना अन्न, जे गोरगरीब मुलं असतील त्यांना शिक्षणावर त्यांनी भर दिलेली आहे, स्वच्छतेचे महत्व, स्वच्छतेचे जनक म्हणून शासनाने त्यांची ओळख घेतलेली आहे। त्याच्यानंतर बाबा रे, एक लुगडं कमी घ्या, कपडे कमी घ्या, परंतु आपल्या मुलांना शिकवा, कारण की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। हे दूध जो पिल तो गुरगडल्याशिवाय राहणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील हे सांगितलेलं आहे, संत गाडगे बाबांनी हे सांगितलेलं आहे, संत तुकारामांनी हे सांगितलेलं। जो आपला संत गाडगे महाराज कार्यक्रम आहे हा कधीपासून चालू आहे आणि काय वैशिष्ट्य आहे? गाडगे महाराजांचा कार्यक्रम हा पिढी चालू आहे। मला जसं कळत नाही, आज माझी वय 32 आहे, पण आम्ही दणकेबाज कार्यक्रम करून या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम घेत होतो। गाडगे महाराजांनी जो संदेश दिला होता की तुम्ही तिखट भाकरी खा, मीठ भाकरी खा, पण समाजाला चांगले संदेश उपदेश देऊन शिक्षण घ्या, शिकवा आणि शिकून पुढे जा, कारण की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पिल तो गुरगड आहे। आणि हा जो संदेश गाडगे महाराजांनी दिला होता हा संदेश खूप महत्वाचा होता। त्यामुळे आम्ही बेसन भाकरी ठेवून कार्यक्रम करायचो आणि खूप मोठ्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम गाजवत असायचो। आणि या ठिकाणी सर्वच समाज बांधव असेल किंवा गावातील ज्येष्ठ मंडळींचाही खूप मोठ्या पद्धतीने आम्हाला सहकार्य लाभ मिळायचा। नाही, एक मोलाचं काम काय केलंय बाबांनी? बाबांचं सर्वात मोलाचं काम म्हणजे आज जगाला एक वेगळा संदेश दिलाय गाडगे, कारण की स्वच्छतेचे जनक म्हणून गाडगे महाराजांना प्रसिद्धी आहे। गाडगे महाराज हे स्वच्छतेचे जनक होते। स्वच्छताचं महत्व आपल्याला आज कळतंय, त्यावेळेस लोक कशाही पद्धतीने राहायचे, मिळेल ते खायचे, पण जेव्हा आज माणसाचं आरोग्य खराब होत आहे ना, एका आरोग्यासाठी लाखो रुपये आपल्याला मोजावे लागतात, तेव्हा स्वच्छतेचं महत्व आपल्याला समजतंय। त्यासाठी सरकार आज वेगवेगळ्या योजना राबवतोय आणि स्वच्छतेवर तो खर्च करतोय। पण तो संदेश बाबांनी त्यावेळेस सांगितला होता, स्वच्छ राहाल तर आयुष्यभर जगाल। हा संदेश माझ्या गाडगे महाराजांनी दिलेला आहे आणि लाख मोलाचा संदेश हा गाडगे महाराजांनी दिलेला आहे। प्रत्येक महापुरुषाचा एक संदेश आहे आणि तो संदेश जर या जनगणनेनं काळजात घेतला, मनात घेतला ना, तर ही जी रोगराई आहे, महामारी आहे, या अशा गोष्टी कधीच येणार नाही। महापुरुषांचे संदेश घेणं खूप महत्वाचं आहे। गाणीचं हे तर झालं जाता, पण मनाची स्वच्छतेची गरज आहे बा, एक असं तुम्ही सांगितलं। माणसाचं मन, माणूस वरनं स्वच्छ दिसतोय पण माणसाचं मन इतकं घाण होऊन गेलेलं आहे आणि कीर्तनाच्या माध्यमातून गाडगे महाराज मन ही